अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या तोंडावर श्रीगोंदा तालुक्यात अत्यंत धक्कादायक आणि ऐतिहासिक राजकीय घडामोडी घडत आहेत। तालुक्याचे पारंपरिक राजकीय शत्रू मानले जाणारे नागवडे आणि पाचपुते गट आता जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी एकत्र आलेत। राज्याचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मध्यस्थीने या दोन्ही नेत्यांचे जिल्हा बँकेतील संचालक पद निश्चित झाल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे। या पडद्यामागील तडजोडीमुळे श्रीगोंद्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। माजी आमदार बबनराव पाचपुते यांनी 1978 पासून श्रीगोंद्याच्या राजकारणावर मजबूत पकड ठेवली आहे। मात्र गेल्या 48 वर्षात पाचपुते कुटुंबानं कधीही जिल्हा बँकेच्या राजकारणात थेट रस दाखवला नव्हता किंवा निवडणूक लढवली नव्हती। यंदा मात्र ही परंपरा मोडीत काढत आमदार विक्रम पाचपुते यांचे बंधू प्रतापसिंग पाचपुते यांनी जिल्हा बँकेसाठी आता कंबर कसली आहे। तर दुसऱ्या बाजूला नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे हे देखील जिल्हा बँकेवर जाण्यासाठी इच्छुक आहेत। नागवडे आणि पाचपुते यांच्यातील अंतर्गत वाद मिटवून तालुक्याची सत्ता आपल्याकडेच ठेवण्यासाठी विखे पाटील यांनी मध्यस्थीचे मोठे कार्ड खेळले। प्राथमिक माहितीनुसार या दोन्ही नेत्यांना जिल्हा बँकेत सामावून घेण्याचा फॉर्म्युला पडद्याआड ठरलाय, त्यामुळे त्यांचे संचालक पद सुरक्षित करण्यात आल्याचंही समजतंय। श्रीगोंद्याच्या राजकारणात माजी आमदार राहुल जगताप आणि पानसरे गट देखील जिल्हा बँकेसाठी मोठ्या प्रमाणावर सक्रिय झालेत। जगताप यांच्या वाढत्या प्रभावाला आणि आव्हानाला रोखण्यासाठीच पाचपुते आणि नागवडे एकत्र आल्याचं बोललं जात आहे। या दोन्ही मातब्बर गटांच्या एकत्र येण्यानं राहुल जगताप यांच्या अडचणी वाढणार की पाचपुते नागवडे एकत्र आल्याचा फायदा जगताप गटाला मिळणार, यावरून आता जोरदार चर्चा सुरू आहे। आवाज जनतेसाठी गणेश कांबळे, श्रीगोंदा। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी।